जय भीम माझ्या आमच्या पेंटर मित्र यांच्याकडे आज मी आलो आज यांची मुलाखत घेण्यासाठी। तर पेंटर तुमचं नाव काय? माझं पूर्ण नाव रवींद्र ज्ञानू बेरे। बरं, गाव माझं रेवणगाव। पण आम्ही सध्या आमचे वडील 50 वर्ष झाले आता आम्ही इथं स्थायिक आहे। आमचे वडील मिलमध्ये कॉटन मिलला सर्व्हिस होते, त्यामुळे माझं नाव या गावातच आम्ही स्थायिक। म्हणजे आता म्हणजे तुमची दुसरी पिढी तर तुम्ही स्थायिक झालेला आहे? हो। बरं, शिक्षण काय झालं? शिक्षण माझं 10वी पास आहे। बरं, 10वी पास। तुम्ही या व्यवसायाकडे कसं वळला? काय व्यवसाय वळण्याचं कारण लहानपणापासून माझं शिक्षणात काय एवढं मला शिक्षण महत्त्वाचं वाटलं, म्हणजे शिक्षण घेत होतो पण माझ्या बुद्धीला वर चालत होतं। शिक्षण जे काही शिकवलं माझ्या डोक्यावर वर जायचं, पण मला कला मात्र जे चित्र वगैरे काढताना तो कलेचा विषय मला फार आवडायचा आणि मी लहानपणापासून चित्र वगैरे चांगली काढत होतो आणि त्याचा रिस्पॉन्स लोकांच्यातनं चांगला येत होता। आणि समाज कल्याणनं एक स्पर्धा घेतली, त्या स्पर्धेमध्ये मी पहिल्या नंबरला आलो आणि त्यावेळेस त्यांनी पहिल्या नंबरला मला जे पहिलं बक्षीस दिलं ते रंग पेटीन ब्रश। तेव्हापासून माझं आयुष्य सगळं रंग आणि ब्रशापर्यंत। मग तुम्हाला त्यावेळेला आता कसं वाटलं त्यावेळेला तुम्हाला रंग पेटी किंवा ब्रश दिला त्यावेळेस तुम्हाला काय एखादा आनंद किंवा एखादा प्रसंग असा काय आहे का? माझा एवढा आनंद मला त्यावेळेचा की वेगळंच मी काय कोणतं आहे आणि मला हे एवढं काही मिळालंय याचा मला आनंद फार मोठा झाला त्यावेळेला। म्हणजे आपलं शिक्षण नसताना सुद्धा मी आपल्या चित्रकलेचं आपण वळण मारलं आणि लोक मला कौतुकानं बघायला बाबा हे पोरगं चित्र चांगलं करते, वडील स्तुती करायले। बरं, शिक्षण जरी नसलं तर मी कलेकडे चांगल्या पद्धतीनं हे करत होतो की त्याचं कला कशी वाढेल प्रयत्न करतो। बरं, आता याच्यानंतर तुम्ही काय समाजकार्यात काय काम केलं का? मी पहिल्यापासून आंबेडकरी फुले शाहू आंबेडकर चळवळीत कामच करत होतो आणि मला त्या फुले शाहू आंबेडकर चळवळीची फार आवड होती। कारण जे बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन मी बऱ्याचशा गोष्टी केल्या, त्यापासून मला एवढं त्या चळवळीत गेल्यामुळं मला व्यसनापासून मी लांब राहिलो आणि लोक चांगली भेटली, त्यामुळं चांगले विचार पटले आणि कलेचं माध्यम घेऊन मी वाढवत गेलो। बरं, काय कामाचं आणि समाजकार्याचं यात तुम्हाला काय भेदभाव काय वाटतो का? काम आणि समाजकार्य आपलं काम कामाला म्हणजे कसं होतंय काही वेळेला एखाद्याला आपण समाजासाठी कामासाठी बोलतो त्यावेळेला तो काय सांगतो त्याची नड सांगतो, तसं म्हणजे तुमच्या याच्यात कसा हा प्रसंग आला काय एक समाजाचं काम आहे आणि तुमची बी व्याप चालू आहे फार मोठ्या याच्यामध्ये व्याप चालू आहे, तर यासाठी मग तुम्हाला काय अडचण आली का त्यावेळेला समाजकार्यात आणि तुमच्या या काय याच्यात? समाजकार्य करत असताना आपण ज्यावेळेस व्यवसाय करतो त्या सगळेच लोक आपल्याकडे व्यवसाय करताना अपेक्षित आलेले असतात की मला याच्यातून काहीतरी मिळावं, माझं इथलं पुढचं काहीतरी काम मिळेल। आमच्याकडे काय चळवळीच्या लोकांच्याकडे फक्त चांगले विचार असतात, आम्ही प्रत्येक माणसाला चांगले विचार कामाबरोबर चांगले विचार देतो आणि आम्ही ह्या कामाचं असं आहे की जेवढं तुम्ही श्रम कराल तेवढे तुम्हाला पैसे मिळतात, त्यामुळे आम्ही श्रमाकडे जास्त लक्ष आणि समाजाकडे बी चांगल्या गोष्टीचं हे समाजाकडे याच्याकडे लक्ष तुम्ही दिलं। मग तुम्ही अशी पोरं काय तयार केली का? मी अशी बरीचशी मुलं तयार केली की माझ्या ते 2 बंधू आहेत, ते 2 बंधू माझा बारका बंधूराज जो आहे तो ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर काय करू हा आपला प्रश्न पडला, त्यास मी माझ्या व्यवसायात घेऊन त्यानंही मला चांगली साथ दिली। त्यानंतर माझ्या थोरल्या भावांना पण मला साथ दिली। हे आम्ही 3 जण भाऊ असताना माझा मुलगा आम्ही तिघांनी या सगळा धंदा बसवला। ह्या दुकानात आल्यानंतर पेंटिंग पासून रेडियम पासून ॲक्रेलिक अक्षरापर्यंत आम्ही हा उद्योग उभा केला। जे -0 असताना आम्ही या धंद्याची एवढी प्रगती केली आणि आम्ही 3-4 जण बेगर विषय आणि व्यवस्थित धंदा पूर्ण करतो, गिरायकांना व्यवस्थित सर्व्हिस। आता तुम्ही मला एक जरा एक विषय बोलला मी काय बोलला, तुम्ही 3 जण भाऊ आणि 1 मुलगा, तर असं कुटुंब कुठं दिसत नाही। म्हणजे एकत्र राहणं किंवा एकत्र करणं, एकत्र असण्याची हुबी वेगळी आणि साईडला राहणं वेगळं, तर याचं रहस्य काय? म्हणजे तुमच्या भावाभावांचं किंवा काय धंद्यावर प्रेम असं एकांचं संघ कसं असतं? कसं होतं, माझ्या आई आणि वडिलांचं दोघांचंही असं होतं की आपली ही 3 मुलं एकत्रित असावी आणि त्यांचं कुटुंब एकत्र असावं आणि मग एकमेकाला अडचणीतून ते दूर करतील हा उद्देश होता। आणि बाबासाहेबांनी फुलेंनी समाज एकत्र करायला लावलाय, आपलं घर एकत्र असणं गरजेचं, एका विचाराची गरजेची लोक आहे, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत म्हणून समाजकार्य पहिला आपल्या घरापासून सुरुवात करा। बरं, आता तुम्ही मला सांगा आपले जे बोध बांधव आहेत ते आता मस्त शिकलेले आहेत, भरपूर आहेत, इकडे तिकडे उकारलेले आहेत, तर यासाठी तुम्ही त्यांना संदेश काय देतील? मी एकच सांगेन, व्यसनापासून दूर राहा। व्यसन हे कोणत्याही बाजूने करू नका आणि कष्टावर प्रेम करा।
आणि माणसं मिळवा. माणसामध्ये तुम्ही त्यांच्या सुखादुखात तुम्ही पैसे दिला म्हणजे तुमची गरज निघत नाही. तुम्ही त्यांच्या सुखादुखात तुम्ही सामील व्हा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. पण त्याबरोबर तुमचं कष्ट असलं पाहिजे. मग असं एखादा उत्सुक इकडे शिकायला येत असेल तर तुम्ही काय करा? आम्ही नक्की त्याला ज्ञान द्यायचा प्रयत्न करू. बरं, ठीक आहे. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एक सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर 895617 5757 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे. ज्यांनाही कोणाला यायचं असेल, काही माहिती मिळाली असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. जय भीम. जय. करा.